आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा छंद लागलेला असतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडत असेल, त्या गोष्टीपासून आपल्याला कितीही त्रास झाला तरीही ती गोष्ट आपल्याला करायची असते आणि ती गोष्ट केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर लागत नाही. तशीच आज माझी गंमत झालेली आहे. मी हा व्हिडिओ कारमध्ये बसून ट्रॅव्हलिंग करताना अपलोड करते, व्हॉईस ओव्हर देते. कारण की आज आम्ही गावाला जायला निघालो आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे दिवाळी पाडवा आणि काल रात्री झालं लक्ष्मीपूजन. सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिले लक्ष्मीपूजनाच्या जी मांडणी होती तिची उत्तरपूजा करून घेतली आणि आम्हाला लवकरात लवकर निघता येईल असा प्रयत्न चालू होता, परंतु शक्य झालं नाही. लक्ष्मीपूजनच्या दिवशी भरपूर सारा पसारा घरामध्ये असतो. देवपूजा मांडायला, मांडणी करायला 2 तास लागली आणि उचलायला अर्धा तास लागला. असंच सगळं व्यवस्थित केलं. झाडांना पाणी टाकलं. झाडांना एवढं पाणी टाकलं की 2 दिवस पुरेल एवढं झाडांना पाणी टाकलं. घरं वगैरे साफ केले. पूर्ण टोटली सगळं घर क्लीन केलं आणि तरच निघण्याची इच्छा झाली. आवाजामध्ये तुम्हाला बराचसा खूप जास्त गडबड वाटत असेल, आवाज व्यवस्थित येत नसेल, त्याबद्दल मी क्षमा मागते. परंतु लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीचे 2 दिवसाचे व्हिडिओ पेंडिंग आहेत. तर ते व्हिडिओ मला काही अपलोड करता आले नाही. एडिटिंगला पण खूप जास्त वेळ जाणार होता, कारण की छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन पूजेच्या ह्या करायला खूप जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे व्हिडिओ 2 दिवसाचे पेंडिंग आहेत आणि ते व्हिडिओ नक्कीच टाकण्याचा मी प्रयत्न करेल, परंतु शक्य होणार नाही. खूप लेट येतील ते व्हिडिओ. आणि रस्त्याला लागलो तर नाशिकपासून निफाडला एवढा जबरदस्त पाऊस होता की कार चालवायलासुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम येत होता. देवाचं आणि निसर्गाने सुद्धा आता माणसाची साथ सोडलेली आहे. तर त्यावरून आपल्याला एकच कळतं, तर निसर्गाने जर माणसाची साथ सोडली तर माणूससाठी जिवंत राहील का, किंवा माणुसकी धरून चालेल का? हाच ह्यामागे आपल्याला एक लेसन शिकायला मिळतो. कारण की एका जागेवर पाऊस होता अर्धा किलोमीटरवर आणि अर्ध्या किलोमीटरवर पाऊस नव्हता. असंच काहीचं दृश्य होतं. त्याच्यामुळे आजसुद्धा माणुसकी ही संपली आहे. कुणाला रस्त्यावर बघताना कुणाला कशाची तरी गरज असली तर कोणीच कोणासाठी थांबत नाही. तसाच निसर्ग पण आहे. पहिले बघायला गेलं तर दिवाळी राहायची आणि खूप जास्त थंडी पडायची, परंतु आता दिवाळीच्या वेळेस एवढी गरमी जाणवते तर कोणी म्हणणार नाही की हा हिवाळा आहे असं म्हणून.